नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा. तळघर या त्यांच्या भयकथा संग्रहातील या कथा आहेत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे अखेरचा डाव. ह्याच्या आधी आपण 2 कथा केल्या होत्या. त्या जर तुम्ही ऐकल्या नसतील तर ही कथा ऐकून नक्की त्याही कथा ऐका. आपण ही कथा 2 भागांमध्ये रेकॉर्ड केलेली आहे, कारण ही कथा मोठी आहे. त्यामुळे आज आपण याचा पहिला भाग ऐकणार आहोत. ऐकूयात अखेरचा डाव. युधी, त्याच्या वडिलांनी त्याचे नाव युधिष्ठिर ठेवले होते. तो घरात एकटाच होता. आता 7 वाजत आले होते. दिवस उन्हाळ्याचे होते. सूर्य एवढ्यातच खाली जात होता. दारातून सोनेरी उन्हाच्या तिरकस रेषा आत आल्या होत्या आणि त्या उन्हात दारावर हात ठेवून युधी उभा होता. डोळे किलकिले करून तो उजळलेल्या पश्चिमेकडे पाहत होता. आई एवढ्यात घरी येणार नाही हे त्याला माहीत होते, पण तिच्या उशिरा परत येण्याची त्याला सवय होती. तो खिन्न आणि उदासवाणा झाला होता तो त्यांच्या आजोबांच्या निधनामुळे. 3च महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. युधी 7 वर्षांचा आणि ते 70च्या आसपासचे. पण तरीही दोघांचे आपापसात इतके जमायचे की युधीची आई कधी कधी आपल्या सासऱ्यावरही रागवायची. पण आता आजोबा गेले होते आणि तो एकटा पडला होता. मनातला खिन्नपणा, विरहाचा शोक हे बोलून दाखवायलाही कोणी नव्हते. त्याच्या आईकडे जी माणसे येत आणि गेल्या काही महिन्यात त्यांची वर्दळ आणखीच वाढली होती, त्यांचे युधीकडे अजिबात लक्ष नसे. त्याला तर कधी कधी वाटे ते आपली खोलीतून जाण्याची वाटच पाहत आहेत. आजोबा होते तोपर्यंत युधीच्या आईच्या वागण्याला जरा तरी मर्यादा होत्या. युधीचे आजोबा तिला सुनवायला कमी करत नसत. रत्ना, तुझा मुलगा आता 7 वर्षांचा झाला बरं. हसला छचोरपणा तुला शोभत नाही. जरा तरी त्याचा विचार करशील का नाही? पण आता आजोबा गेले होते आणि अर्थात युधी आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगणार? त्याला तिचे वागणे आणि तिच्याकडे येणारे लोक आवडत नसले तरीही. हातातल्या कागदाचा बोळा रागाने अंगणात फेकून युधी घरात आला. खिशात हात घालून तो खालच्या 3ही खोल्यांतून हिंडला. मग जिन्यावर दणादण पाय आपटीत तो वरच्या मजल्यावर आला. खोल्यांची दारे दणादण उघडून तो दिवाणखाना, झोपायची खोली, सर्व खोल्यांतून हिंडला. युधी, अरे असं करू नकोस. हे सांगायला त्याची आई घरात थोडीच होती. पण केवळ पाय आपटीत खोल्यांतून हिंडण्याने समाधान होत नव्हते. एकटेपणा एखाद्या किडीसारखा जीव आतून पोखरीत होता. विमनस्क नजरेने इकडे तिकडे पाहत असताना त्याची नजर माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या दारावर पडली. त्याने दार उघडले आणि सरळ वरचा रस्ता धरला. घराच्या सर्व भागावर माळा पसरला होता. छप्पर त्रिकोणी होते. घराच्या लांबीच्या बाजूला उतरत गेले होते. उरलेल्या 2 भिंतींमध्ये 2 खिडक्या होत्या. एकीतून सकाळी उगवत्या सूर्याचे आणि दुसरीतून संध्याकाळी मावळत्या सूर्याचे किरण आत येत. माळ्यावर सर्वत्र धूळ होती. जरी हालचाल केली तरी धूळ हवेत चढे. तिचे सोनेरी कण तरंगायला लागत. 6-7 वर्षांच्या मुलाने खासच स्वप्नसृष्टीत रंगून जावे अशी जागा. आजोबा असतानापासूनच युधी माळ्यावर येत होता. त्याला एकट्याला वर कधी भीती वाटली नाही की काही नाही. आजोबांना वयामुळे जिन्याची चढ उतार व्हायची नाही आणि झकपक कपड्यातली त्याची आई तर धुळीने माखलेल्या माळ्यावर येणे शक्यच नव्हते. एक प्रकारच्या अलिखित कराराने माळा युधीला आंधळच दिल्यासारखा झाला होता. आता युधी वर आला आणि माळ्याच्या मध्यभागी उभा राहून खिशात दोन्ही हात घालून आपल्या साम्राज्याचे अवलोकन करत राहिला. उतरत्या छपराच्या दोन्ही कडांनी पेट्या, कपाटे, खोकी, ट्रंका, बोचकी, गाठोडी, टोपल्या, वळकट्या मांडून ठेवल्या होत्या. त्या सर्व वस्तू युधीने कधी ना कधी उचकल्या होत्या. त्याच्या धडपडीचा आवाज ऐकला की त्याची आई जिनाच्या तोंडापाशी उभी राहून, युधी, काय चाललंय रे वर, असं ओरडायची आणि युधी हातातले काम न थांबवता, काय नाही गाई, नुसतं पाहतोय, असं म्हणत आपला उद्योग पुढे चालू ठेवायचा. कितीही रागवली तरी आई काही वर यायची नाही ही त्याची खात्री असायची.
आता युधी सर्व सामानावरून नजर फिरवीत होता. माळ्यावरचे सामान म्हणजे आश्चर्यकारक, रहस्यमय, अकल्पनीय वस्तूंचा जणू खजिना होता. दरवेळी त्याला नवीन काहीतरी आश्चर्यकारक सापडायचे. पण आता एक पेटीचे झाकण वर उचलताच त्याला त्याच्या आजोबांचा कोट दिसला. हा धक्का इतका अनपेक्षित होता की त्याच्या हातून पेटीचे झाकण सुटले, दंडिशी खाली आपटले आणि त्या आवाजाने दचकून तो 1-2 पावले मागे सरला. आजोबांच्या मृत्यूनंतर आईने त्यांचे सगळे सामान असे वर आणून ठेवले असले पाहिजे. त्याला समजले. त्यातला योग्यपणा तो समजू शकत होता. पण आजोबांची एकाएकी आलेली आठवण इतकी तीव्र होती की काळजाला हिसका बसला होता. त्याचे डोळे एकदम चुरचुरायला लागले होते. त्याने डोळ्यांना हात लावला नाही, पण आपण एखाद्या रडूबाई पोरीसारखे रडणार नाही असा त्याने निश्चय केला. पेटीपासून मागे सरून तो माळ्यावर आणखी पलीकडे फिरत गेला. छपराच्या वाशाला मळकट पांढऱ्या कापडाची एक लहानशी झोळी टांगलेली होती. ही पूर्वी कधी पाहिल्याचे त्याला आठवत नव्हते. त्याने हाताने ती चाचपून पाहिली. आत पसरट तुकडे असावेत असे वाटले. त्यावर हात आपटताच आतून खळखळ असा आवाज आला. उत्सुकता जागी होऊन युधीने झोळी खाली काढली. तिची गाठ उलगडली आणि कपडा पसरला. आत त्याच्या तळहाताच्या आकाराचे लालसर पांढरके शिंपल्यासारखे वाटणारे सपाट तुकडे होते. हे काय आहे हे न समजून त्याने ते उचलून हातात घेतले. पण त्याला काही केल्या त्यांचा अर्थ, उपयोग किंवा घरात असण्याचे कारण समजेना. आजोबा असते तर त्यांनी नक्कीच सांगितले असते. त्याच्या मनात हा विचार आला. युधीला माहीत नव्हते की तो हाताळत होता त्या त्याच्या आजोबांच्याच अस्थी होत्या, कोणाबरोबर तरी गंगेत टाकण्यासाठी पाठवायला ठेवून दिलेल्या. त्याने परत झोळी बांधली, वाशाला टांगली आणि तो दुसऱ्या कपाटाकडे वळला. कपाट उघडताच त्याला वरच्याच खाण्यात ठेवलेला आजोबांचा बुद्धिबळाचा पट आणि प्याद्यांचा डबा दिसला. हा खरोखर त्याच्या बालमनावर अन्याय होता. हजारांनी आठवणी येत होत्या आणि लहानसे ओठ थरथरत होते. आजोबांना बुद्धिबळाचा विलक्षण शौक होता आणि बसवत होते तोपर्यंत बहुतेक रोज संध्याकाळी कोणाशी ना कोणाशी तरी त्यांचा एखादा डाव व्हायचाच. ते पांढरे आणि काळे कातीव सरदार आणि प्यादी, त्यांच्या सरळ तिरक्या दुडक्या चाली यातली युधीला काहीच माहिती नव्हती. पण आजोबांच्या मांडीवर तो तासनतास बसून राही. कधी कधी त्याने हट्ट केला तर आजोबा त्याचा लहानसा हात आपल्या दणकट पंजात घेऊन पटावरची प्यादी हलवीत. मग पुढे त्यांचा खेळ बंद पडला होता आणि आता हे सामान अडगळीत येऊन पडले होते. पण त्याला अजून ते प्रसंग आठवत होते. मग पुढे पुढे आजोबांनी त्याला हत्ती, घोडा, उंट, राजा, वजीर दाखवले होते. घोडा सोडला तर बाकीचे ओळखायला कठीण होते आणि त्यांच्या चालीही समजावून सांगितल्या होत्या. पण आता त्याला आठवत होते ती त्याच्या आजोबांच्या मांडीवरची बैठक, त्याच्या लहानशा हाताभोवती सहज येणारा त्यांचा दणकट पंजा आणि मग प्याद्यांच्या हालचाली. राजासमोरचे प्यादे 2 घरं पुढे, उंटासमोरचे प्यादे 1 घर पुढे. आता त्याला डोळ्यातले पाणी अडवता येईना की ओठांवाटे येणारा हुंदका थांबवता येईना. अश्रूंमुळे अस्पष्ट झालेल्या नजरेने त्याने तो पट, प्याद्यांचा डबा बाहेर काढला. खिडकीजवळच्या एका पेटीवरची जागा फुंकून साफ करून त्यावर तो पट मांडला. डबा काढून त्यातली प्यादी पटावर ओतली. एक एक करीत पांढरी आणि काळी प्यादी रांगांनी एकमेकांसमोर उभी केली आणि मग थरथरत्या हाताने मागचे नीट आठवीत राजासमोरचे पांढरे प्यादे 2 घरं पुढे सारले. मग एकदम हातात तोंड घेऊन तो आजोबा आजोबा असं करीत मुसमुसून रडायला लागला. युधी त्याच्या शोकाच्या आवेगातून एकदम भानावर आला. आपल्या खांद्याला कुणीतरी हलकासा स्पर्श केल्याची त्याला जाणीव झाली होती. त्याने मान वर केली. सूर्य खाली गेला होता. आकाशाचे रंग काळ्या रंगावर सरकत होते. पश्चिमेच्या खिडकीतून संध्याकाळचा गार वारा घोंगावत आत येत होता. त्यात युधीचे भुरे केस फडफडत होते.
तोच वारा माळ्यात घोंगावत होता. मघाची ती वाशाला टांगलेली झोळी हलत होती. आतले ते लालसर पांढरके खपले खळखळत होते. युधीची नजर त्याच्या खांद्यावरून मागे गेली. माळ्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून सावल्या जमा झाल्या होत्या. क्षणभरच त्याच्या शरीरावर रोमांच उठला, पण भीतीचा नाही. काहीतरी अति तरल, जाणीवेच्या काठावरचे मनात प्रवेश करायची धडपड करीत होते. पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगावरून एक रोमांच शहारत गेला. युधी, ए युधी! आईची हाक आली. कुठेस रे? त्याची तंद्री भंगली. एक उसासा सोडून तो सावकाश खाली आला. आजोबांच्या आठवणीने त्याचा जीव गलबलला होता. त्याची आई आता एकटी असती तर त्याने खासच तिच्या कमरेला मिठी मारून तिच्या ओच्यात तोंड लपवले असते. पण आता त्याची आई एकटी नव्हती. एवढेच नव्हे तर ज्या माणसाचा युधीला विलक्षण राग येत असे तोच माणूस तिच्याबरोबर होता. ज्या माणसाला त्याची आई लढिवाळपणे युधीचे जगदीश काका म्हणत असे तो. युधीचे पाऊल दाराशीच अडखळले. त्याच्या लहानशा कपाळावर आठ्या आल्या. जगदीशकडे एक ओझरती नजर टाकून तो आईकडे वळला. कुठे होतास रे? माळ्यावर ना? आई खोट्या प्रेमाने म्हणाली. किती खराब केलेस रे कपडे. काय धुळीत लोळत होतास की काय? आपण मुलाला कशी शिस्त लावतो ते जगदीशच्या ध्यानात येण्यासाठी ती मधूनच तिरक्या नजरेने जगदीशकडे पाहून हसत होती. आईचा हा प्रश्न इतका निरर्थक होता की त्याला उत्तर द्यायची युधीला आवश्यकता वाटली नाही. होता तिथेच हातांची जुडी करून तो उभा राहिला. त्याच्या आईचीच धावपळ चालली होती. युधी, तुझे जगदीश काका आलेत. त्यांना नमस्कार केला नाहीस तू? किती वेळा शिकवायचं रे? युधीने तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुट केली. जा, हातपाय तोंड धुवून ये. आज जगदीश काका जेवायलाच थांबणार आहेत हं. या शब्दांबरोबर युधीचे बालमन आणखीच खचले. जगदीश काकांबरोबरची पंगत त्याने अनेकदा अनुभवली होती. त्याच्या अल्पवयातही त्याला आपल्या आईचे कृत्रिम, लढिवाळ, पोरकट वागणे समजत नसे आणि आवडतही नसे. शर्मेने आतल्या आत जळत, घशाखाली न उतरणारे घास पाण्याच्या घोटाबरोबर गिळत त्याला तो तमाशा चुपचाप पाहत बसावा लागत असे. बाथरूमकडे जाताना त्याची जड पावले गालिच्यावरून फरफटत चालली होती. युधीची आई रत्ना ही एक सरळ स्वभावाची, छक्केपंचे माहीत नसलेली पण भोळसर आणि स्तुतीने सहज फसणारी बाई होती. जेमतेम 35चे वय आणि शिवाय किंवा मुख्य म्हणजे भरपूर पैसा होता. त्यामुळे समाजातल्या अनेक धूर्त लोकांची नजर तिच्याकडे वळली तर त्यात काही नवल नव्हतेच. युधीचे आजोबा हयात होते तोपर्यंत रत्नावर काहीतरी दडपण होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर आजोबांचे बारीक लक्ष असते ही गोष्ट सर्वांनाच माहीत होती. पण त्यांच्या निधनानंतर परिस्थिती एकदम बदलली होती आणि बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या जगदीश कैचे हा पहिला होता. जगदीश उंचपुऱ्या उंचीचा, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा पुरुष होता. दाट कुरळे केस, आकडेबाज मिशा, तुकतुकीत चेहरा, गौरवर्ण, झुळझुळीत पण उत्तम कपडे यांनी पाहणारा आकर्षित होईल. स्त्रिया तर खासच. त्याच्या आर्जवी भाषेने, त्याच्या मिठास वाणीने त्या पाहता पाहता विरघळत. स्तुतीने भुललेल्या अशा स्त्रियांचे लक्ष क्वचितच त्याच्या निळसर घाऱ्या, हिशेबी, किंचित क्रूर नजरेकडे जात असे. तो श्रीमंत होता, पण ही श्रीमंती पहिल्या 2 विवाहांतून आली होती हे फारच थोड्यांना माहीत होते. हे माहीत नसणाऱ्यांपैकी आणि कोणी सांगितले तरी त्याचा अर्थ न समजणाऱ्यांपैकी रत्ना एक होती. जगदीश जवळ आला की तिच्या भोळसर हृदयाची धडधड वाढू लागली. गालावर रक्तिमा चढे. त्याच्या अर्थपूर्ण नजरेला नजर देणे तिला अशक्य होईल. एखाद्या पोरसवदा मुलीसारखी ती कावरी बावरी होईल. आणि आता टेबलाभोवती जेवायला बसल्यावर युधीचे वागणे पाहून ती मनातल्या मनात त्याच्यावर संतापत होती. एक गोष्ट मात्र खरी की त्याच्यावर राग काढायचा, त्याला शिक्षा करायचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. जगदीशशी विवाह झाल्यावर मग घरात त्या दोघांनी प्रेमाने राहावे एवढीच तिची इच्छा होती.
केव्हा आणि कशी कोणास ठाऊक, पण ती त्याच्याशी विवाह करायला वचनबद्ध झाली होती. ही गोष्ट मात्र खरी होती. मला मुले फार आवडतात. मी मुलांवर फार माया करतो हा, जगदीश म्हणाला होता. आणि भाबड्या रत्नाचा त्याच्यावर विश्वास बसला होता. जगदीश अनुभवी होता आणि त्याच्या नजरेतला युधीवरचा राग फक्त युधी करताच होता. पण अनअनुभवी युधी जगदीशकडे पाहताना आपल्या नजरेतला राग आणि तिरस्कार लपवू शकत नव्हता. त्या दोघांना काही करून एकत्र आणण्याची रत्नाची खटपट होती, पण निदान त्या रात्री तरी ती फुकटच गेली. युधी जेवण झाल्यावर त्याच्या खोलीत झोपायला गेला. खालच्या दिवाणखान्यात जगदीश आणि रत्ना बोलत काही वेळ थांबले. जगदीश, युधीच्या वागण्याचा राग मानू नका हं, तो अजून लहान आहे. रत्ना जराशी घाबरतच म्हणाली, मी प्रयत्न करते पण. मिशांवरून हलकेच हात फिरवीत जगदीश हसत म्हणाला, रत्ना, घरात पुरुष नसला की असंच होतं. घरात कोणीतरी शिस्त लावणारा आला की सुधारेल त्याचं वागणं. बोलता बोलता जगदीश रत्नाच्या जवळ सरकला होता. त्याच्या नजरेतल्या आव्हानाने ती क्षणभर विलक्षण रोमांचित झाली. आता लवकरच लवकरच. युधीच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. रत्ना एकदम मागे सरकली. जगदीशचे डोळे एकदम थिजले. त्याच्या कपाळावर एक आठी आली, पण वर करणी त्याच साखरी आवाजात तो म्हणाला, बरंय, येऊ आता. आता फार दिवस राहिले नाहीत, नाही का? रत्ना काहीच बोलली नाही. तिच्या गालावर एक नाजूकशी टिचकी मारून जगदीश वळला आणि गेला. तू जगदीश काकांशी असं तुसड्यासारखं का वागतोस? रत्ना सकाळी युधीपुढे दूध ठेवताना म्हणाली, तुला माहितीये ना की ते नेहमी तुझ्या चांगल्याचाच विचार करत असतात. मलाही जगदीश काका नाहीत आवडत. युधी तुटकपणे म्हणाला, असं म्हणून कसं चालेल? उद्या ते आपल्या घरी राहायला आले. युधी इतका दचकला की रत्ना जीभ चावून एकदम थांबली. पण त्याला कधी ना कधी सांगावं लागणार होतं. मग आजच का नको? त्याच्याकडे न पाहता ती घाईघाईने म्हणाली, युधी, तुला माहिती आहे की लवकरच जगदीश काका या घरात राहायला येणार आहेत. तुझे खरे बाबा नसले तरी त्यांच्या जागीच असणार नाहीत का ते? असले बाबा मला नकोत. युधी कडक आवाजात म्हणाला, तुझ्या खऱ्या बाबांची सर त्यांना कशी येईल? त्यांची जागा घेण्याचे ते आटोकाट प्रयत्न करतील, एवढंच म्हणते ना रे मी. रत्ना एकदम युधीजवळ आली. त्याचे मस्तक छातीशी कुरवाळीत ती गहीवरून म्हणाली, युधी, मी तुझ्या वाईटाचं कधी करीन का? तिचे प्रेम, तिचा जिव्हाळा खरा होता, संसर्गजन्य होता. त्याचेही डोळे पाणावले. तो केवळ मानेनेच नाही म्हणू शकला. मग युधी, तुझ्या आईसाठी तू एवढं करणार नाहीस का? काय करू मी, सांग? त्यांच्याशी प्रेमाने वागणार नाहीस का माझ्यासाठी? बघीन, प्रयत्न करीन, तो घुटमळत म्हणाला. शाळेतून आल्यावर तो अंगणात खेळत होता तेव्हाच त्याची आई, मी आत्ताच येते हं, असं सांगून बाहेर गेली. त्याला माहीत होते की अंधार पडल्याखेरीज आई आता परत येणार नाही. स्वयंपाकाच्या बाई येईपर्यंत तो खालच्या अंगणात थांबला आणि मग घरात आला. त्याने सरळ माळ्याचा रस्ता धरला. वर कशासाठी जातोस असे कोणी विचारले असते तर त्याला नक्की असे काही सांगता आले नसते. पण त्याची पावले वरच्या मजल्याकडे व माळ्याकडे चालली होती खरी. प्रत्यक्ष माळ्यावर आल्यावर आपण इथे कशासाठी आलो हे त्याला कळेना. मग त्याची नजर खिडकीजवळच्या पेटीवर मांडलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे गेली. काल त्याने प्यादी आणि सरदार किती हलवले होते ते त्याला आठवत नव्हते. पण आता त्याला दिसले की पटावर काळ्या राजाची पार कोंडी झाली होती. राजा कुठेही हल्ला तरी त्याला शह लागत होता. त्याने प्यादी एकत्र केली आणि पट पुन्हा मांडला. संध्याकाळचा गारेगार वारा खिडकीतून आत आला. त्याचे अंग शहारवीत त्याच्या अंगावर मागे गेला आणि पुन्हा एकदा ती पसरट पांढऱ्या शिंपल्यांची झोळी वाऱ्यात खळखळली. पण युधीचे मागे लक्ष नव्हते.
पांढऱ्या राजासमोरचे प्यादे त्याने 2 घरे पुढे सरकावले होते. माळ्यावरच्या सावल्या त्याच्या मागे साकळल्यासारख्या झाल्या. बाजूला एखादा कपडा फडफडावा तसला आवाज झाला आणि मग युधीच्या कानात हलकेच कोणीतरी म्हणाले, आता उंटा पुढचे प्यादे हलव, 1 घर पुढे. युधीच्या मनाचा खूपच गोंधळ झाला होता, पण त्याला भीती मात्र मुळीच वाटली नाही. त्या संध्याकाळी आणि त्यानंतरच्या कितीतरी संध्याकाळी तो माळ्यावर बुद्धिबळाच्या पटापाशी बसलेला असायचा. त्याच्या नकळत त्याचे हात पटावर फिरत असायचे. त्याला माहीत नव्हते, पण एखाद्या परीक्षेसाठी कोणाला तरी पाठवावे तशी त्याची तयारी करून घेतली जात होती. खाली आला की धुळीने माखलेल्या कपड्यांबद्दल आईकडून त्याला खूप बोलणी खायला लागायची. पण माळ्याचे आकर्षण इतके जबरदस्त होते की एकट्या घरात राहिला की त्याचे पाय आपोआप तिकडे वळायचे. संध्याकाळचा धूसर तिरकस प्रकाश, खिडकीजवळचा काही भाग सोडला तर सर्वत्र जमून आलेल्या सावल्या, त्या अर्धवट प्रकाशात पेटीवर मांडलेला बुद्धिबळाचा पट. युधी पांढऱ्या बाजूला बसला की त्याला वाटे आपल्यासमोर कोणीतरी खांद्यात मान रुतवून एकाग्रतेने पटाकडे पाहत बसले आहे. पण मान वर केली तर तिथे कोणीच नसायचे. किंवा एखाद्या वेळी त्याला वाटे आपल्या खांद्यावरून कोणीतरी डाव नीट पाहत आहे. पण मान मागे केली तर माळा रिकामाच दिसायचा. पण त्याची खेळी चुकायला लागली की त्याचा हात वाटेत अडायचा. प्यादे किंवा सरदार योग्य ठिकाणी नेला जायचा. पण युधीला भीती अशी मुळीच वाटत नव्हती. बुद्धिबळाच्या खेळाची त्याची माहिती अत्यंत अल्प होती. नाहीतर माळ्यावर खेळल्या गेलेल्या त्या अनेक चुरशीच्या डावांत त्याला अलेखीन, फिलिडॉट, रॉय लॉपेज, रेटी यांच्या खेळांचे नमुने दिसले असते. पण तो खेळत होता. पण मनाच्या पार्श्वभूमीवर जगदीश काकांची अभद्र आकृती सदाची ठाण मांडून बसली होती. त्याच्या नकळत तो माळ्यावर स्वतःशी बोलायला लागला होता. हा जगदीश काका आईला फसवणारे, तिच्याशी लग्न करणारे आणि म्हणजे माझे वडील होणारे. युधी पुटपुटत होता. अंधारातून एक अस्पष्टसा हुंकार आला. मग तो मला चापकाने फोडून काढणारे, माझी अगदी दामटी वळवणारे, त्याच्या डोळ्यांतच मला ते दिसतं. अंधाराचाच एक अस्पष्ट सुस्कारा आला. आई त्याच्या शब्दाबाहेर जात नाही. ती चांगली आहे, पण हा जगदीश काका आमच्या घरात यायला नको. अंधारातूनच एक थंड पण क्रूर आवाज झाला. हा आवाज नक्की कोणाचा होता? युधीने जगदीश काकांना स्वीकारलं का? माळ्यावर नेमकं काय घडत होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत करून घ्यायची असतील तर तुम्हाला ऐकावा लागेल ह्याच कथेचा पुढचा भाग. आपण ऐकत आहोत अखेरचा डाव. जर आजचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर आवडला असेल तर अर्थातच तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल की पुढच्या भागात काय होणार आहे. त्यामुळे पुढच्या भागाची वाट पहा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.